सुशांत होईल बुवा अप्रतिम असा रूपाचा अभंग या ठिकाणी सादर केलेला आहे. धन्यवाद बुवा. त्यातून समाज प्रबोधन, निखळ मनोरंजन आपल्या शैलीतून आमच्या बुवानी केलेलं आहे. धन्यवाद बुवा. बुवा बोलता बोलता बोलले वेळेचे महत्व परबुवा समजलं पाहिजे. बरोबर आहे. वेळेचे महत्व पाळलंच पाहिजे. 100% त्या मताचा माणूस मी आहे. तुका काय करूचाच लागला नाही रे. तुका रेडी गावला जबरदस्त साऊंड लागलो तुझं. दोन्ही बुवांगा साऊंड लागता असा नसता. आता त्याचा साऊंड एक नंबरचाच आहे. A1 साऊंड आहे. पण काही काही जागेचा ह्या असता प्रॉब्लेम. बरं की नाही. आता हळूहळू थाऱ्या येतात आणि येणार. त्यामुळे थोडस उशीर झाला. काय तुला झोमला काय रे वांढरा दोघे साऊंड लागला तर लोकांना ऐकत सुद्धा बरं वाटतं की नाही तर काहीतरी पाव आता कू आता म्हणजे बरोबर नाही वाटत ना. लेवल राहा पाहिजे साऊंडची. पकवाज पण तेवढा वाजायला पाहिजे. तबला कोरस पेटी बुवा तेव्हा तर ऐका श्रवणीय संगीत चांगला वाटतं नाही हो. नाही तर तुमका काय किळसवाड्यासारखं ऐका केला तर तुम्ही काय म्हणता फटके बरं नाही तर आम्ही घरात चाललो आपले. ठीक आहे थोडस उशीर झालो त्याबद्दल तुमची मी माफी मागतो. कारण मी माफी मागले म्हणून काय माझा मोठेपण कमी नाही होणार. उलट माझा मोठेपण वाढणार बुवा लक्षात ठेव. त्यामुळे असं टायमिंगचं महत्व आहे 100% खरं आहे. पण काही काही वेळ टाइम साऊंड तेवढं लागत नाही. त्यामुळे साऊंड साठी थोडासा वेळ घ्यावा लागतो. त्याबद्दल हे तुम्ही समजलं पाहिजे होतं आणि त्यानंतर बोललं पाहिजे. बरोबर की नाही. रवलो विषय शालीचो ए दोघांका थे बोलावून घेतल्याने बरोबर. त्या खुर्चीवर तू बसलोय ह्या खुर्चीवर मी बसलोय. ओके. सत्कार झालो. सत्कार झाला झाला ताबडतोब पिशी घेऊन इले मंडळाचे माणूस बरोबर. त्यांचा मत काय शाल ती भूतू पिशी एक टाका. पिशी एक टाका. अरे 500 रुपयाचा जॅकेट घेतलंय त्या लोकांना दिसाक नको. शाल घातलंय त्याच्या जॅकेटचा उपयोग काय. बरोबर ना. म्हणून मी शाल ती पिशीच घातले बरं आणि मंडळात पिशी दिलेली आहे. त्यामुळे त्याचं मी मान राखले. बरोबर काका. तकडे 200 आणून देतात. आकडे काय अजून बघितलं नाही असं मस्करी बोल ना. बाकी काय विषय नाही. तर ह्यो पण तू विचार करू काय होतो बाबा. ह्यो पण तू विचार करू काय होतो की पिशी सगळ्यांका दिलेली बरं त्या पिशवीवर नाव बरोबर. त्या पिशीवर नाव सुद्धा त्यांनी काय सांगितलं ह्यो नारळ आणि ही शाल या पिशीवर टाका आणि गप आपल्या घरात घेऊन जावा. बरोबर. त्यांनी तुझ्या गळ्यात घालून सांगलेलं नाही की मंडळाची हा नाही. ठीक आहे शाल गळ्यात घातली पाहिजे. आता थंडी आज कमी नाही. गेल्या वर्षी माझी इथे बारी होती. अरे आम्ही शाल अशी पांघरून बारी केली. एवढी थंडी होती. आता गरम होता आणि तू म्हणतो मी एक जॅकेट घातले त्याच्यावर शाल घेतले म्हणजे मेले ना तू भिजा. आवशिनो खरा सांगा हो. खैसून आणला ज्या नको होता काहीतरी पट्टा तितक्याच बोल. रुचेल तेवढं बोलावं आणि पचेल तेवढे खावं. तू मनोरंजन कर त्याबद्दल काहीच नाही. बोलायलाच पाहिजे. नाही तर कोण थांबणार नाही. या मताचा माणूस मी 100% आहे. नको तर काहीतरी पॉईंट धरू नको. बोलायचा म्हणून काहीतरी बोला नको. बाकी ठीक आहे. ते केळा बिळ्यांचं सांगलं तर ठीक आहे. तितको मी खुळ होय काय रे. नाही तुम्ही सांगा. ते सुजित परब इतको खुळा 15 फळांची नावं सांगल्यावर 3 फळा सांगले फोपनीस म्हणता. फोपनीस एका देव काय खाव घ्या एकदा यदा मोठा मोसंबी का फोपलीस आणि म्हणता रवली 12 ती 1 डझन केळी. ठीक आहे. बुवांची पण गंमत सांगतोय कसा उसनावण ठेवता नाही कोणाचा आणि आम्ही ठेवीत नाही. बरोबर. शाळेतलेच दिवस होते. त्या ताटकर गुरुजी होते. आपणच चालल्या आणि मराठी भाषा वळवावी तशी वळते. सुर्वे साहेब ही वाईटोळी भाषा सगळ्यात त्याला काय म्हटल्या ताटकर गुरुजी. बरेच मॅडमचं अजून सांगितलं नाही. त्या बाई पण एक आली तर नाव सांगतो नंतर थोड्या वेळात. सांगतो मी बोलत नाही कारण आपल्या तोंडात तसला शोभत नाही. त्याला बरोबर ताटकर गुरुजी
ताटकर गुरुजी होते आपल्या सुशांत जोईल बुवांना. मी त्याच्या पुढच्या वर्गात होतो. उगाच सांगता माझ्यावर होतो म्हणून. मी त्याच्या पुढच्या वर्गात होते आणि मी मोठो असल्यामुळे माका प्रत्येक वर्गात असा कधीतरी फिराक सांगायचे, जा बाबा काय पोरा करतात ती बघून ये जा. यो बाबलो दिसता बघा कसो गोंडस. तू शाले बिलीचा महत्व सांगतो. तू भजनी बुवा तुझ्या कपड्यात टिको. अरे काही गेलो कसो लाव आता पटकन पॉइंट धरले शालीचो. त्या काढलं खोळो येऊन बसलो. ते पिशवे काय का फटके गाळक दिल्या. तर शाळेतली गोष्ट सांगते बुवांची. लहान होतो तेव्हा आणि तो तियो बोयायचो थोयो थोयो गुईजिनो गुईजिनो असं काय गुईजिनो थोडं तो तियो होतो. आता ठीक आहे. आता बरंच बोलता काय ते शेर मारूक लागलो. मी म्हटलं भजन आता करीतच नाही की काय. हो भियालय सगळे शेरच धरूक लागलो दिसतो. बोला बाय रे किती बोला बाय कितके शेर मारू बाय. छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आज महाराष्ट्र हा 100% सगळ्या लोकांनी मान्य केलेलाच आहे. बरोबर की नाही. हिंदुत्व छत्रपती शिवाजी महाराजांमुळेच आहे. हे हिंदुत्व सगळ्यांनी मान्यच केलेलं आहे. आणि किती 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 एकदा सांगला बस. आपल्या राजांचा मान इथे असायला पाहिजे बस. ओके. अरे छत्रपती संभाजी महाराजांचं नाही कशा सांगलं बघ. छत्रपती शिवाजी महाराज सगळ्यांच्या लक्षात आहे. तसं त्यांनी करून ठेवलेलं आहे. छत्रपती संभाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज आपल्या कमी वयात एकही लढाई न हरलेला छत्रपती संभाजी महाराज होऊन गेलेले आहेत. एकही लढाई न हरलेला. शेवटची लढाईमध्ये काही काही लोक फितूर झाले आणि त्यांना पकडून दिलं आणि त्यांना कैदेत ठेवलं. तो अफजल खान नाही. अफजल खानाचा कोत्रो छत्रपती शिवाजी महाराजांनीच काढलेलो होतो. तो कोण होतो माहित आहे. औरंगजेब. या अल्लाह, या अल्लाह. तो करणारा औरंगजेब होतो. ह्यो ठोकावता काहीतरी म्हणजे लागली तर लागली. आम्ही काय खुले हो काय रे. तर त्या औरंगजेबने आपल्या राजाला छत्रपती संभाजी महाराजांना कैदेत ठेवलं. धर्म बदलायला सांगितला. राजा आपले हल्ले नाही. शेवटी त्याने काय केलं हाल हाल करून राजांना मारलं. संपूर्ण शरीराची चामडी सोलून काढली. आमचा आता जरा जरी खर्चाटला का आम्ही पहिले डॉक्टराकडे चाललो. नाही रे नाही दुखता लय दुखता. संपूर्ण शरीराची चामडी सोलून काढली. गरम सळ्या तापून डोळ्यात घुसवल्या. डोळे फोडले. नख काढली. असे हाल हाल करून जीप. तो छावा चित्रपट मध्यंतरी झाला बघा. एकदम जबरदस्त पिक्चर चालला आणि तो आम्ही बघायला गेलो. वाईट वाटलं. शेवटची जो सीन आहे बघा शेवटचा सीन. जीप कापताना आपल्या राजाची मी अक्षरशः डोळे धापले. कारण त्या एवढा क्रूरने कोण मारू शकता. औरंगजेब मारू शकतो. या ठिकाणी तुषार लोट यांच्यासाठी 100 रुपये. माझ्यासाठी 100 रुपये. तेजस मेस्त्री भरणी यांच्याकडून आशीर्वाद रुपये 202 रुपयाचं पारितोषिक आले. धन्यवाद धन्यवाद. हे घे तुषार. कैलासवासी संतोष रेडकर यांच्या स्मरणार्थ समीर रेडकर बरोबर ना. समीर रेडकर यांच्याकडून आशीर्वाद रुपये 201 रुपयाचं पारितोषिक आलंय. मंडळाचे ते स्वीकारतो. लाख लाख आभार मानतो. धन्यवाद. कैलासवासी संतोष रेडकर यांच्या आत्म्यात चिर शांती लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतोय. बक्षिसाचा स्वीकार करतोय. तर त्या शेवटच्या सीन मध्ये छत्रपती संभाजी महाराजांची जीप छाटली हो. आणि असं हाल हाल करून आपल्या राजाचा हिंदू धर्मासाठी आपला बलिदान दिलेलं आहे छत्रपती शिवाजी संभाजी महाराजांनी. हे कुठेतरी आपण लक्षात ठेवलं पाहिजे. बरोबर की नाही. छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा अवघे 50 वर्ष जगले. जर 100 वर्ष जगले असते तर आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येकाची दरवाजा ही सोन्याची असती. बरोबर की नाही. आज छत्रपती शिवाजी महाराजांनी कित्येक गड किल्ले आपल्याला कमवून दिलेले आहेत. बरोबर की नाही. त्या गड किल्ले मिळवण्यासाठी अनेक मावळ्यांची आहुती दिलेली आहे. आणि ह्या गड किल्ल्यावर काही काही लोक काय करतले बाटले घेऊन जातात आणि कधीतरी मार पण खातात. आणि त्यांना ठोकावूकच होय.
या मताचा माणूस मी आहे. कारण ते गड किल्ले मिळवण्यासाठी कित्येक मावळे आपले घरातीर्थी पडलेले आहेत. ते गड किल्ले मिळवण्यासाठी आपण काय करतो ते सांभाळलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांनी ते कमावून ठेवलेलं आहे, हेच फक्त सांभाळायचं, बाकी काय करायचं नाही. नाही तर आता छत्रपती शिवाजी महाराज दिसतात ना, दाढी वाढवणार. दुकान आहे सोन्या, हे दुकान आहे, दाढी वाढवणार अशी छत्रपती शिवाजी महाराज. तसला काहीतरी करू नको तू. हा ते होणार पण. हा आता कसं बोललं, आता म्हटलं बीत महाराज आहे. ह्या मात्र तू मान्य केलं तर आधी मात्र परफेक्ट पटला. कोण छत्रपती शिवाजी महाराज होऊ शकत नाही. हल्लीचे पोरगे करतात, त्यांचं लुक करतात, दाढी वाढवणार, कपाळाला चंद्रकोर लावणार, केस बीस जरा वाढवणार. छत्रपती शिवाजी महाराज व्हाईट शर्ट घातल्यात, बुलेट बाहेर काढल्यावर काय चाललो बाबलो, काय काहीतरी नाक्यावर उभं होतो ना झालं. आणि बुवाने सांगितलं ते मालेगाव मध्ये जी गोष्ट घडली ना, ते तसले प्रकार घडतात. त्यामुळे आपले छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव कुठेतरी कमी होतंय. जे मालेगाव मध्ये जी घडली ना घटना, त्याका 4 चौघात घेऊन ना त्याका सगळा त्याचा कापू गया, तेव्हा हे सुधारतले. खरोखर सांगते, म्हणजे अरे 4 वर्षाच्या बालिकेवर तुम्ही अत्याचार करता, म्हणजे तुम्ही मनुष्य म्हणून जन्माला तुम्ही यायला नाही पाहिजे. कारण त्याचा मनुष्य म्हणून जन्माला आलाय, खूप मोठा पाप का. त्याका भर चौकात उभो करायचो, जा असाच नसात तर सगळा कापून काढायचा. त्याच्याशिवाय ह्या सुधारणार नाही, बरोबर की नाही. ठीक आहे, हे छत्रपती शिवाजी महाराजांनी कमवून दिलेलं ते आपल्याला सांभाळायचं आहे. आता बरोबर लागलं बघ. आता तुका जरा तरी काय सांगितलं, ह्या वाढव ता वाढव. मगाशी काहीतरी गडबड होती, यो लिंबू घेऊन इल्लो, आपला मात्र व्यवस्थित लावल्या, चाक चूक आहे भारी. आणि इकडे बघा दे, आता जागा रेला रे, माझा पण लिंबू ताटा. तुका वाटला का हे पोर उगाच बाहेर गेले नाही, तकडे दिल्याने नारळ, तो पण पिशवीतलं घेऊन गेले. काय रे चोरा, वारे चांडाळ आलो आमच्या वाट्याला. काय धन्यवाद. ठीक आहे, तर शाळेतली गोष्ट सांगतो. हा ता राहुला मी पेड करणार लगेच. हा उशीर जाता बघलं, एकदम असताना तर बरोबर झाला असता. बरीचशी विरळ झाली इकडे, सगळे पळाले. तरी आज थंडी राही ना. हो तरी आज तेवढी थंडी राही. थंडी असते तर मी शाल घेणार असते, थंडी लागता. आता बाहेर अरे 500 दिसाक नको, बघ बघ फुला बघ. तर शाळेतली गोष्ट सांगते. ह्या का तो बोलायची सवय असता, पाठी बोला गुजू नो मी सांगा गुजू नो असं बोला तो. आणि ह्या का काय शिरा पडली एक सवय. बरोबर हे डोळ्याने अंध आहेत, पण ते भजनाचा आनंद घेता येत नाही. एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. म्हणजे जबरदस्त हास्य मधुर आहे, चेहरा बघा एकदम प्रसन्न आणि भजनामध्ये तल्लीन. बरोबर काका, नमस्कार. तर ह्या काय एक नमस्कार. तर शाळेतली गोष्ट ह्या काय एक वाईट सवय म्हणजे काय, शेवटच्या बाकड्यावर बसायचो. बेंच होते, शेवटच्या बाकड्यावर बसायचो. अभ्यासात ढ छे काय नाही. कसो तरी 12वी झालो, कसो तरी असो ढकलीत. 14वी पुढे वाय शिकतस तर काय झाला रे. हा म्हणजे लय लहानच रे तू. कोरोनात शिकवतो म्हणजे लय लहान. आमचा कॉलेज कोरोनात होऊन झाला. तर ह्या का पाटल्या बाकार बसायची सवय. आणि आसान नसान खिडकीतून बाहेर बघित राहायचो. एकदा गणिताचे मास्तर वर्गात दिले, आसान नसान बाहेर बघी, आसान नसान बाहेर बघी. त्यांनी बघल्याने तो चॉक होतो, खडू खडू फेकून मारले, टाम कोण याच्या आहे बसलो. सुशांत बाहेर काय बघतोयस. सुशांत अरे बाहेर काय बघतोयस. हो म्हणता गुजूनो होई बोया लुडबो गुजूनो होई बोया. अरे झाला काय अरे बाहेर काय बघतोय. होई बोया कोंबी कवायत घालता. कोंबी म्हणता कवात घालता. होतो तो थोडं. गुजूनो होई बोया कोंबी कवात घालता. एक वायच गुरुजी म्हणाले, बाबा रे कोंबडी ती कवाट घालतली त्यात काय नवला. अरे सुशांत एवढा कसा काय मूर्ख तू. अरे कोंबडी ती कवाट घालतली ना तर काय घालतली, पिल घालतली.
कोंबडी ती कवाड घालतली त्यात काय नवल आहे यो पोतलो नो गुला गुजी नो मग तुम्ही घालून दाखवा आता गुजी कितक्या पाडला खैसून कवात घाईत वारे तेच परत गणिताच्या गुरुजी इले वर्गात असोच एका विचारल्याने प्रश्न सुशांत स्टँडअप स्टँडअप 5 वजा 5 किती तो तेव्हा लय लहान होतो लय लहान याला खिशात हात घातल्या 5 वजा 5 काय त्या का जमना थोड्या गुरुजी म्हणाले तुका असा जमाचा नाही ठीक आहे मी तुका जरा अजून सोप्या करून सांगते समजा तुझ्या डब्यात 5 घावणे होत समजा तुझ्या डब्यात 5 घावणे होत 5वले घावणे मी खालोय तर तू घराकडे काय सांगतलो सांगते म्हणालो कुत्र्यान खाल्यान म्हणून सांगते म्हणजे असो पोचलो लय पोचलो तो बघलास कसे पॉइंट आले सूर्यानो कसे पॉइंट आले शाल म्हणता गेली गय शाल भुतुआ घालू क्या का माका गरम होता तू जॅकेट नाही घातलं त्यामुळे तुका थंडी लागता तू शाल घालायलाच पाहिजे पण कसा 500 रुपयाचं जॅकेटचं सोज आहेत ना हो काका बरोबर की नाही म्हणजे माझ्या स्थानावर मी बरोबर की नाही मग एका सांगा जरा शोभ ही जण हर मध्ये घेतलेलं आहे ते काय काही चला धन्यवाद बाकी ठीक आहे आणि महिला मंडळ नमस्कार आपला विश्वासू सुजित परब रागण असावा लोभ असावा पण ह्याका जाताना सोडू नको तुमका 1,500 गावत त्याच्यावर डोळा येतो भजन चालू झाल्यापासून 1,500 तुमका 1,500 तुमका 1,500 तुमका अरे त्यांका गावत ते गाव ना तुझा काय जळता तुका नाही गाव अरे त्याच्यात काय झालं माहिता काही कायांची आता केवायसी करूची लागली ह्याचा कारण बापियानी पण फॉर्म भरल्याने आई शपथ बापियानी पण फॉर्म भरल्याने यागळ्या नावात तसा आता ह्याचा करूया काय एकदा साडी न्याचाची लागा त्या का फोटो काढलो काय काम झाला काहीतरी नाव टाकूया आपला काय ह्याकाव 1,500 गावतील तसा करूया तुझा मत हा करूया काय झाडियाचा काय बाकी वेगळं वाटतं लय म्हणजे तो लहान गोंडच बाळ वाटणार बघे ठीक आहे काय बुवा त्यांना 1,500 भेटतात आता कोणाच्या नावान गावतात फटकी बरं ना तुका काय करू जा तवशी काय करू जा येतात ते घवचे अरे बाबा तू कलकले इलेक्शन झाला तू होय होत नगरपंचायतीचा इलेक्शन झाला तुका काय करू जा तू 10 दिल्या त्यांना 7 दिल्या तुका काय घेऊचे 5 वर्ष तो फटके गाव तुमच्यावर येतो घेऊ काय आता त्यांना 1,500 गावतात घ्यावा आवश्यक हो तुम्ही काय नाही घेऊचेत ते पुढे 5 वर्ष गावती की नाही कोण सांगा त्यामुळे घ्यायचे आपले आपण 1,500 सोडायचे नाही अजिबात ह्याच्या नादात अजिबात लागायचं नाही ठीक आहे चला बाकी काय जास्त बुवा बोलले नाही जे काय बोलले त्याला परतफेड केलेली आहे जास्त पण वेळ काढत राहता नाही पुढे गजर आहे धन्यवाद चला चष्मे बहादूर मतला बुवा ठीक आहे प्रत्येकाचं आता बाबू ह्यो एक माझा मित्र तो पण चष्मा लावता तू जो शेजारीन दिसत ना शेजारीन दिसता ना मी काढल्यावर दिसता लावल्यावर दिसता काढल्यावर दिसता लावल्यावर दिसता पेटीव दिसता सगळा दिसता पण हे डोळ्यांसाठी वाईट लावलेलं दुखत पण हा बरोबर ह्याका काय सांगा ह्याका लावल्यानंतर मडक्या वाटताला ज्याका सोबता त्याला करायचा ज्याका सोबत नाही सुरवे हस्त तुम्ही लावलात तो म्हणता शेजारीन दिसत नाही आता ह्या वयात शेजारीन काय काय करू ठीक आहे चला काय असे खेळीमेळीत बारी हो नाही तर मुस्काट फोडी नाहीसो करून टाकी ते सगळे नाहीसे झालेले आहेत काय रवला नाही त्यांचा बऱ्याच जणांची सामान खुटियक लागली काय काही काही सगळे नावारूपा गेले आता धगावले आणि बुवानी सांगितलं तसं काय 3 गाणी हिली गजरापर्यंत त्यांना कपड्यात पेटी घेतल्या खै रे डबल बारी खय यो काय भडगावात जावचा कोणा सुजित परब सुशांत जोई हा वा भारी येता काय तुका
असा विचारला तर काय नाही मग बॅक करूचा लागता. ठीक आहे, जाऊ दे, प्रत्येकाचं मनावर आहे काय करावं आणि काय नाही करावं हे प्रत्येकाच्या मनावर आहे. ठीक आहे, या ठिकाणी ध्यानाचा अभंग सादर करतोय, जास्त पण वेळ काढता कामा नये. गरे गरे सारे ध पद पसा सारे गा पा धाप ग धाप गरे ग सारे ग गरे ग सारे तौसी हम तेरे शहर में आए मुसाफिर की तरह दित्ता 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 करता तेरे शहर में आए मुसाफिर की तरह सिर्फ एक बार मुलाकात का मौका दे रे हम तेरे शहर में आए मुसाफिर की तरह सिर्फ एक बार मुलाकात का मौका दे हम तेरे शहर में आए मुसाफिर की तरह पद सारे गारे ग गारे गदारे दा पद बसा गरे दारे दा पद दारे गरे दारे दा पद बसा दा पद पगरे ग पदनी पद ग म पद म भरे सुंदर तिघा उभे सुंदर तिघा उभे सुंदर सुंदरात मकरा कुंडले तळपाती श्रावणी मकरा कुंडले तळपाती श्रावणी मकरा कुंडले तळपाती श्रावणी कंटी कौस्तुभामणी वीराजीता
म्हणे माझे हेची सर्व सुख म्हणे माझे सुख दुःख दुःख तुका म्हणे तुका भाई हे सुराणो चंद्रवा हे सुराणो चंद्रवा चांदण्याचे कोश माझा चांदण्याचे कोश माझा प्रिय कराला पोचवा प्रिय कराला पोचवा हे सुराणो चंद्रवा झाली सागा गम गम रे रे निधार सानी दानी पद पद नी दानी पद पद गम 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 रे हरी हरी दादा गम दादा दानी दादा दानी दादा तुका म्हणे माझे हेची सर्व पायीन श्रीमुख आवडी रे आवडी आवडी रे आवडी रे आवडी रे तुळसी हार आचे तुळसी हार आवडे निरंतर हे जीरा आवडे निरंतर हे जीरा तुळसी हार
या ठिकाणी सन्माननीय नामवंत भजनी बुवा संकेत मोरे यांच्याकडून आशीर्वाद रूपी 101 रुपयाचं पारितोषिक आले. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. या ठिकाणी ममता रमेश सुर्वे यांच्याकडून आशीर्वाद रूपी माझ्यासाठी 101 आणि आमचे जोडीवाले बुवा सुशांत जोईल यांच्यासाठी सुद्धा 101 रुपयाचं पारितोषिक आले. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. परमेश्वरा सर्वांना उदंड आयुष्य लाभू दे अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतोय. बक्षिसाचा स्वीकार करतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.